ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। दिदलाधारपदोपदीजान्नी ती माझी माऊली तुकाराम। देवर्षी नारदाय नमः, महर्षी नारदाय नमः, माऊली तुकाराम तुकाराम। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गोविन्दा गोविन्दा गोपाल कृष्णा। जय जय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज चरित्र की जय। आमुचे दैवत अन्य नाही दुजे, देहूजे अवतरले बोललो वाचे वंशे। एकविध करू नामाचा उच्चार, तिने प्रेमानंद हरुषेल। भक्ती भाग्य प्रेम अनिक नाही दुजे, सदा वसे ठाई तयाची। तुका दास म्हणे तुकाराम तुकाराम, मज वाटे माझ्या प्राणाचाही प्राण। मज वाटे माझ्या प्राणाचाही प्राण, प्राणाचाही प्राण। रामकृष्ण हरी। सर्व भाविक भक्तांचं महाराजांच्या कथामृतामध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा दंडवत प्रणाम। काल आपण पाहिलं की कशा प्रकारे संकीर्तन भक्ती सर्वोपरी आहे आणि जिची स्थिती गोलोक वैकुंठादी धामामध्ये पण आहे। त्या संकीर्तन भक्तीचं अजून एक विशेष असं आहे की फक्त संकीर्तन करणाऱ्याचंच कल्याण होतं असं नाही, तर ज्यांच्या कर्णपटलावरती हा संकीर्तन ध्वनी जाईल त्यांचंही कल्याण होतं। किंबहुना संकीर्तनानं सर्व आसमंत हा नाममय आणि पवित्र होतो आणि त्याचा फायदा सर्वांनाच होतो। म्हणून या कलियुगामध्ये नाम संकीर्तनाचं विशेष महत्त्व आहे। भागवतामध्ये पण 12व्या स्कंदात या संदर्भात एक विशेष श्लोक आहे। कलेर दोष निधे राजन अस्ति हे को महान गुणः, कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघा परम व्रजेत। कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघा परम व्रजेत। म्हणजे कलियुग हे अनेक दोषांचं आगार आहे, पण याच्यामध्ये एक महान गुण आहे आणि तो काय आहे तर फक्त कीर्तनानं, फक्त संकीर्तनानं। येव शब्द आहे कीर्तनादेव कृष्णस्य, श्रीकृष्णांच्या फक्त नामसंकीर्तनानं मुक्त संघहा परम व्रजेत, परमगतीला जीव प्राप्त होतो। एवढं विशेष या नामसंकीर्तनाचं आहे। आता संकीर्तनाच्या अनुषंगानं दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या उद्धृत कराव्याशा वाटतात। एक म्हणजे स्मरण हा भक्तीचा प्राण आहे आणि दुसरं म्हणजे भाव प्रीती किंवा आपलेपणा हा भक्तीचा आधार आहे। ह्या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे। या दोन गोष्टींचा हृदयात जेवढा प्रादुर्भाव होईल तेवढी भक्ती वर्धित होईल आणि हृदयात भगवत प्रेम प्रकट होईल। आता या भगवत स्मरणाबद्दल अगदी संक्षेपानं थोडंसं पाहू। पद्मपुराणामध्ये फार महत्त्वाचा श्लोक आहे या स्मरणाबद्दलचा आणि तशाच अर्थाचा श्लोक श्रील रूपगोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये उद्धृत केला आहे।
तो काय आहे तर येन केन प्रकारेण मनः कृष्णे निवेशेत सर्वविधी निषेधाशुः इतयोरेव किंकरः. म्हणजे येन केन प्रकारे या ना त्या प्रकारानं मन हे श्रीकृष्णांशी केंद्रित होणं गरजेचं आहे. आणि सर्व विधी आणि निषेध ही या एकाच विधीचे किंकर किंवा दास आहेत. म्हणजे अनेक विधिविधानांची गरज नाही, तर एकच विधी आहे भक्तांसाठी, तो म्हणजे श्रीकृष्णांचं स्मरण. विधी म्हणजे शास्त्र किंवा वेदानुसार ज्या गोष्टी करणीय आहेत त्यांना विधी म्हणायचं आणि ज्यांचा निषेध आहे त्यांना निषेध म्हणायचा. अशा या सर्व विधी निषेधांचं सार काय असेल तर भगवत स्मरण करणं हेच त्याचं सार आहे. आणि ती एकच विधी आहे आणि त्या एका विधीच्या पोटी सर्व विधिनिषेधांचं सहज पालन होतं. किंवा महाराज अगदी साध्या शब्दात सांगतात की नका वाटू मन विधी निषेधाशी स्मरावा मानसी पांडुरंग. म्हणजे विधी निषेधांच्या मागे जाऊ नका, तर पांडुरंगाला स्मरा. पांडुरंगाचं स्मरण करणं हाच सर्व विधी निषेधांचा सार आहे, हा सर्व विधींचा विधी आहे. किंवा स्मरण विधी विस्मरण निषेध हाची अभिप्राय कळवाला महा. याची योगे येऊ तुमची आगावा चित्तातून तुम्ही कधी जाऊ नका. तर स्मरणाचं भगवत स्मरणाचं फार महत्त्व आहे भक्तीमध्ये. विष्णू पुराणामध्ये एक अजून महत्त्वाचा श्लोक आहे, तो असा आहे सहानिस्तं महच्चिद्रं सम्मोहा सच विभ्रमः यन्मुहूर्तं क्षणं वापी वासुदेवं न चिंतयेत. म्हणजे तो क्षण, तो मुहूर्त की ज्यामध्ये वासुदेव श्रीकृष्णाचं स्मरण होत नाही, तो वेळ, तो क्षण, तो काळ म्हणजे सर्वात मोठी हानी आहे. तो मोह आहे आणि तोच विभ्रम आहे. म्हणून स्मरण हा भक्तीचा प्राण आहे. स्मरणाव्यतिरिक्त होणारी भक्ती ही विशेष अर्थाला प्राप्त होत नाही. आणि योग्य प्रकारे भगवत स्मरण होत असेल तर निश्चितपणे भगवत अनुराग निर्माण होतो आणि तेच भक्तीचं प्रयोजनीय तत्व आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताशी आपलेपणा. आज आपला आपलेपणा आहे किंवा आपलं ममत्व आहे ते संसाराशी आहे, भौतिक असे आहे. पण तोच आपलेपणा खऱ्या अर्थानं भगवंताशी होणं गरजेचं आहे. माऊली ज्ञानेश्वरी सांगते की अर्जुना माझे ठाई आपण पेविन सौरसू नाही उपचारा कवनाही मी नाकळीगा. म्हणजे कितीही उपचार किंवा साधनांची आटाआटी केली तरी जोपर्यंत माझ्या ठिकाणी आपलेपणा किंवा प्रीती निर्माण होत नाही तोपर्यंत माझी प्राप्ती होणं शक्य नाही. किंवा अजून एक ठिकाणी माऊली म्हणते की ईर ईर पत्र पुष्प फल भजावया मिस केवळ वाचून यामुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. हा लाग निर्माण झाला पाहिजे. हा भगवत संबंध स्थापित झाला पाहिजे. हा आपलेपणा आणि स्नेह निर्माण झाला पाहिजे. नाहीतर तोपर्यंत भक्ती ही फक्त क्रियात्मकच राहते. खरं तर भौतिक जगत हे क्रियाप्रधान आहे आणि आध्यात्मिक जगत हे भावप्रधान आहे. म्हणजे भौतिकात क्रियांना महत्त्व आहे आणि आध्यात्मिकात आणि भक्तीत भावाला किंवा प्रेमाला महत्त्व आहे, आपलेपणाला महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात तुका मनी येते भावची कारण. अर्थात या दोन्ही गोष्टी नामसंकीर्तनात होतात किंबहुना व्हाव्यात. तसं तर कोणत्याही भक्ती साधनात या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. म्हणून भाविकांनो, आपण सर्वजण जाणपणानं भक्ती करूया, समजून उमजून भक्तिपंथाला धारण करूया. कारण वेळ कमी आहे, मनुष्य जन्म थोडा आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये भगवंताला प्राप्त केलं नाही तर मात्र फार मोठी हानी होईल. कठोपनिषद सांगतं इहचेत अशकत बोद्धुम प्राक्षरस्य विश्रसा तथा सर्गेषु लोकेषु शरत्वाय कल्पते. म्हणजे जोपर्यंत हे शरीर आहे म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं जोपर्यंत हे शरीर उपयोगी आहे साधनेच्या तोपर्यंत जर तुम्ही भगवत प्राप्ती करून घेतली तर ठीक आहे. नाहीतर तथा सर्गेषु लोकेषु शरत्वाय कल्पते. अनेक सर्गामध्ये अनेक योनीमध्ये भटकत दुःखाला प्राप्त हो. महाराजांनी पण सांगितलंय की या मनुष्य जन्मात जर भगवत प्राप्ती झाली नाही तर मात्र पुढे आहे थोर ओळसागा.
आणि हा ओळसा छोटा नाही, फार मोठा आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. असा हा दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आपण मात्र एक क्षणही वाया न घालवता भक्तिपंथाला लागणं गरजेचं आहे. झडझडून वाहिला आणि माऊली सांगते, झडझडून वाहिला निघ भक्तीची या वाटे लाग, मग तू पावसी अव्यंग निज धाम माझे. खर तर अंगावरचं पाणी जसं एखादा पशु थरकन झाडतो, तसं हे सांसारिक मीपण आणि सांसारिक माझं पण जे आहे ते आपण थरकन सोडून देणं गरजेचं आहे आणि आपलेपणानं त्या भगवंताच्या ठिकाणी भक्तीला लागणं गरजेचं आहे. झडझडून वहला निघ, असे संसारातून वहिलं निघून त्याच्या अव्यय आणि अविनाशी धामाला जाऊन तिथं प्रेममय सेवेमध्ये संलग्न होणं, आणि त्यासाठी भक्तिपंथ आहे. अशा या भक्तिपंथाचा आपण सगळेच अवलंब करूया आणि एक विशेष लाभ आणि भगवत प्रेमाला प्राप्त होऊया. या प्रकारच्या भक्तिपंथाचा अवलंब करत आता आपण महाराजांच्या कथेकडे वळू. काल आपण पाहिलं की एक प्रेमळ भक्त विश्वंभर बाबा वैकुंठ सदनाला प्राप्त झाले, नित्य लीलेत प्रविष्ट झाले. विश्वंभर बाबांच्या पासून महाराजांच्यापर्यंत सर्वच जण भक्त होते, पण बोल्लोबांच्या बाबतीत काही विशेषता होती. त्यांचा स्वभाव अगदी विश्वंभर बाबांच्या सारखाच होता आणि तशाच सद्गुणाने ते युक्त होते, कारण पांडुरंग भक्तीची उत्कटता ही त्यांच्यात तशाच प्रकारची होती. महिपती बाबा सांगतात की बोल्लोभास प्रेम होऊन अंतरी, नित्य एकांती भजन करी, आषाढी कार्तिकीसी निर्धारी, चालवी वारी पंढरीची. असं नित्य एकांती भजनात बोल्लोबा नेहमी तल्लीन असायचे. खरं तर एकांत भजनाशिवाय भगवत अनुराग निर्माण होत नाही, फार कठीण आहे ते. आणि अशा एकांत भजनामध्ये बोल्लोबा सदा तल्लीन असायचे. बोल्लोबांच्या भक्तीचं वर्णन करायचं झालं तर एक नाथबाबांचा सुंदर अभंग आहे, तो आठवतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आन नाही, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा पूज्य परमजगी. अशा प्रकारे बोल्लोबा सदा सर्वदा नामाच्या उच्चार करण्यामध्ये रात्रंदिन तल्लीन असायचे. तुळशीमाळ किंवा गोपीचंद टिळा हे तर सहजच त्यांच्याकडे होतं आणि हृदयात वैष्णवांच्या बाबतीत कळवळा होता. आषाढी कार्तिकी ही पंढरीची वारी ते नित्य निमानं करायचे आणि म्हणून ते भगवंतांना प्रिय झाले, भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि ही वारी त्यांनी 40 वर्ष केली. 40 वर्षे ते अवसरी केली पंढरीची वारी, मग प्रसन्न झाले श्रीहरी कैशा परी ते ऐका. आणि अशी 40 वर्षे वारी केल्यानंतर पांडुरंग प्रसन्न झाले, कारण जसं नाथबाबांनी अभंगात सांगितले की देवाशी आवडे तो ऐका प्रकार. जी भक्ती बोल्लोबा करायची ती देवाच्या आवडीची होती आणि म्हणून तो भगवंतांना प्रिय झाला. भगवंत प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्रिदेवांच्या रूपानं, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या रूपानं ते बोल्लोबांच्या आणि त्यांची पत्नी कनकाईच्या दोघांच्याही स्वप्नात आले. तेव्हा वर मागण्यासाठी सांगितलं. बोल्लोबांनी आपली पुत्र कामनेची इच्छा व्यक्त केली. तेव्हा शिवजी आणि ब्रह्मदेवानी सांगितलं की तुझं मनोरथ पूर्ण होईल. विष्णू भगवंतांनी विचारलं की तुला कसा पुत्र पाहिजे. तेव्हा बोल्लोबा काय उत्तर देतात तर, बोल्लोबा बोले प्रतिवचना विश्वोद्धारक वैष्णवजना, कीर्तनी गाईल तुझे गुण तो पुत्र निधान मज देई. दामा सेठ गुणाईचा प्रेमा, पाहुनी पुत्र दिदला नामा, तैशाची रीती पुरुषोत्तमा, माझी कामना पूर्वी तू. आणि असं बोलल्यानंतर भगवंतांनी सांगितले की तुझं मनोरथ निश्चित पूर्ण होईल आणि तिन्ही देव अंतर्धान झाले. त्यानंतर यथायोग्य काळी बोल्लोबांनी कनकाईला शिवांचा वरदपुत्र रूपामध्ये सावजी झाले आणि त्यावेळी वैकुंठामध्ये एक अपूर्व चरित्र वर्तलं. ते वैष्णवांनी निजप्रीतीने ऐकावं असं महिपती बाबा सांगतात.
तो कोणी एका अवसरी वैकुंठी असता श्रीहरी भोवती सकळ संत मंडळी आनंद मिळी बैसले. ते जरी म्हणाल कोण कोण तरी ऐका त्यांचे नामाविधान. श्रवण करता मोहभ्रम जाय निरसोन तात्काळ. आणि त्या श्रीहरींच्या भोवती कोण संत मंडळी बसली होती, त्यांचं नामाविधान ऐका म्हणतात महिपती. त्या संतांचं नाम ऐकून श्रवण करून अगदी परमलाभ होतो. सनकादी नारद तुंबर प्रल्हाद ध्रुव आणि अक्रूर उद्धव अंबरीश भक्त थोर शुक योगींद्र परीक्षिती भीष्मानी रुक्मांगद जान पुंडलीक भक्त निधान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई निधान वैष्णवी नामा कबीर वैष्णव वीर भानुदास चांगा वटेश्वर सावता माळी नरहरी सोनार विसोबा खेचर एकनाथ सेना नाही चोखा मेळ गोरा कुंभार भक्त प्रेमळ जानी भजन करुणी सर्व काळ वैकुंठ पाळ वश केला बंकानी वैरापिसा जनक प्रेमळ भागवत परिसा तुलसीदास कमाल तैसा वैकुंठादिशा आवडती कान्नो पाटक सुरदास जान नामयाचे पुत्र चौघे जन नरसी मेहता शिरोमन वासरा तो खान वैराग्याची रामदास रामानंद यतीश्वर जोगारो हिदास वैष्णवीर सर्व सिद्धी नागनाथ थोर आणि विश्वंभर भक्तराज केशव चैतन्य राघव चैतन्य आमाबाई गुणनिधान गुणाई राजाई मीराबाई पूर्ण आनिक कानो पात्राती ऐसी सकळ भक्त मंडळी मध्ये बैसले वनमाळी. आणि अशा प्रकारे या सर्व भक्तांच्या मेळीमध्ये भगवंत बसले होते. ती शोभा अगदी विलक्षण होती, मनोहर होती. आणि तेव्हा भक्त काम कल्पद्रुम असे भगवंत श्रीहरी भक्ताला सप्रेम अवस्थेमध्ये काय बोलतात तर या विश्वंभराच्या वंशामध्ये बुल्लोबा नावाचा प्रेमळ भक्त आहे आणि त्याला पुत्र देऊ केलेला आहे. तर आता कोणी अवतार घ्यावा हा विचार आहे. आणि हे ऐकल्यानंतर सर्व भक्तांनी अगदी आनंदानं जयघोष केला. तेव्हा भगवंताची दृष्टी नामदेवांच्याकडे गेली आणि नामदेवांना काय म्हणतात भगवंत तर तरी आता ऐक गा भक्त सखया माझ्या सप्रेम विसाव्या तू अवतार घेऊन या भजन क्रिया सांगावी चहू मुक्तीवरील भक्ती बोलिलो गीता भागवती ते करुनिया यथास्थिती माझी कीर्ती वाखानी त्वा मागे घातला आपण की शतकोटी ग्रंथ मदर्पण काही शेष राहिले जाण ते पूर्ण करणे ममाज्ञी. आता इथं भगवंत काय म्हणतात तर माझ्या सप्रेम विसाव्या म्हणजे भक्तांचा विसावा भगवंत आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. पण भगवंत स्वतः म्हणतात की माझा विसावा हे नामदेवा म्हणजे नामदेवच काय किंवा सर्व जे भक्त आहेत ते भगवंताचे विसावा आहेत. असं भक्तिप्रेमाचं आदान प्रदान दोन्ही बाजूकडून होत असतं. जेवढा भक्ताला भगवंत प्रिय असतो किंबहुना त्यापेक्षा अधिक जास्त भगवंताला भक्त प्रिय असतात. तर नामदेवांना सांगतात की तो अवतार घेऊन भजन क्रिया काय सांगावी सर्वांना. 4 मुक्तीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या भक्तीचं प्रतिपादन करावं जी मी गीता आणि भागवतामध्ये सांगितलीच पण त्याचं यथायोग्य निरूपण की जे जनसामान्यांना सर्वांना सहज सुगमतेनं कळेल आणि त्याचा आचरण करण्याची रीती पण समजेल अशा प्रकारे तो अवतार हे आणि महत् कार्य कर. आणि नामदेव अवतारामध्ये नामदेवानी एक प्रतिज्ञा केली होती की मी शतकोटी अभंग लिहून हे भगवंता तुला अर्पण करेल. त्यातले काही शिल्लक आहेत ते आता या अवतारामध्ये पूर्ण कर. कसे पूर्ण कर तर शब्द ब्रह्म गूढार्थ थोर तो तू मंथोनी काढी सविस्तर. शब्द ब्रह्माचा जो गूढ अर्थ आहे तो तू मंथून काढ सविस्तरपणे आणि तो सहज साध्या शब्दामध्ये निरूपण कर. आणि तेव्हा भगवंतानी नामदेवांच्या बरोबर मोक्षाला पण दिलं, रुद्धिसिद्धी दिल्या. आणि 4 मुक्ती अंधन्या होती ते रुद्धिसिद्धी सहजची येती तुझ तो नाही याची प्रीती परी उपयोगी पडती जनांच्या. म्हणजेच भक्तांना मोक्ष आधीच प्राप्त असतो, सुलभ असतो आणि ते मात्र भगवत प्रेमाचाच अवलंब करत असतात. हे सगळं ऐकल्यानंतर नामदेवराय उत्तर देतात की हे कलियुग मात्र खोटं आहे आणि त्यात तुम्ही बौद्ध अवतार प्रकट केला आहे. तिथं जर मला काय गरज पडली तर मी काय करू. तेव्हा भगवंत सांगतात मी निजांगी येईन आणि सर्व गोष्टी तुझ्यासाठी सरळ करत जाईन. आणि असं बोलल्यानंतर नामदेवरायांनी श्रीहरीचे चरणकमल अगदी आपल्या पोटाशी धरले. आणि तेव्हा जे घडलं हे फार विशेष आणि गुह्य आहे. भगवंतानी
नामयाला उठवलं आणि आलिंगन दिलं. आणि आलिंगन देऊन काय केलं तर देवाच्या साम्यतीसी देखा हृदयी निज भक्त होता तुका तो नामयाचे हृदयी देखा घालीत भक्त सखा श्रीहरी. आणि तेव्हा काय केलं तर भगवंतानी आपल्या हृदयात असलेला भगवंताच्याच साम्यतेचा जो तुका होता तो नामदेवांच्या हृदयात घातला. या आलिंगनाच्या मिशानं आलिंगनाचा बहाणा करून तो आपल्या हृदयातला तुका नामदेवांच्या हृदयात घातला. आणि तो तुका कसा होता तर प्रेमामृत साठवी जगजेठी का षडगुण ऐश्वर्य रहाटी घाली तसे पोटी जगदात्मा. तर तो प्रेमामृताचा भगवंताच्या प्रेमामृताचं सार होतं ते. आणि हे सार भगवंतानी आपल्या हृदयातनं नामदेवाच्या हृदयात घातलं. आणि अशा प्रकारे महाराज हे दुसरं काय नसून भगवंताच्या हृदयातलं अंतरंगातलं परम प्रेम हे प्रकट अर्थानं हे प्रकट झालेलं आहे. आणि तो अवतार म्हणजे तुकाराम महाराज आहे. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांचा अवतार झाला या भूतलावरती. खरं तर भगवंत आणि भगवंताचे भक्त हे भौतिक मायेमध्ये जन्माला येत नाहीत तर ते संभवामी आत्ममायया. भगवंत आणि भगवंताचे भक्त हे भगवत मायेच्या पोटी जन्माला येतात. त्यांना या भौतिक मायेचा कधी स्पर्श होत नाहीत. ते या त्रिगुणांच्या पलीकडे असतात. आणि योग मायेच्या करवीच त्यांचा प्रादुर्भाव किंवा अवतरण ह्या भौतिक जगात होत असतं. असंही महाराजांचं अवतरण आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक विशेष श्लोक आहे की जन्म कर्म च मे दिव्यम एवम्यवेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति स्वार्जुन. याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की माझा जन्म आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी दिव्य आहेत. आणि जो कोणी हे तत्वता जाणतो तो हा देह सोडल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही तर तो सदा सर्वदा माझ्या धामामध्ये येतो, मला प्राप्त होतो. आता फक्त जन्म आणि कर्म जाणण्यामुळं एवढा विशेष लाभ होतो. पण कसं तर तत्वता जाणणं गरजेचं आहे. महाराजांचा अवतार कसा झाला हे आपण थोडक्यात बघितलं. याचं जेवढं मनन चिंतन करू किंवा खरं भक्तिप्रेमानं भक्तीच्या अंगांचा जेवढा आपण अवलंब करू तेवढं अंतःकरण शुद्ध होईल. आणि भगवंताचं काय किंवा भक्ताचं काय या जगात होणारं अवतरण त्यांच्या जन्माच्या लीला किंवा कशा प्रकारे त्यांचा जन्म हा भगवन्मयच आहे हे आपल्याला समजेल. आणि त्यापोटी या संसारातून मुक्त होण्याचा आणि भगवत प्रेम प्राप्त करण्याचा सहज सोपा उपाय आपल्याला मिळेल. असो, इकडे महाराजांच्या अवताराची वेळ झाली. नवविधा भक्ती केली सायासे तिची पूर्ण झाली 9 मास कनकाईचे भाग्य विशेष विष्णू भक्त उदराशी आला की. आणि अशा प्रकारे जेव्हा कनकाई एकटी होती आपल्या घरामध्ये तेव्हा तो असंभाव्य प्रभा पडत उगवे आदित्य जारती असं तिनं पाहिलं. आणि कनकाई पुत्रमुख पाहत तव तेजोमय मूर्ती दिसत तो शांती सुखाचा कुंभ निश्चित नातरी मूर्तिमंत वैराग्याची की भक्ती निधान प्रकट लेसाची की सच्चिदानंद नामयाचे नातरी भांडार प्रेमाचे उघडलेसाचे दिसत आहे. आणि हे पाहून कनकाईचं अंतर विस्मित झालं. अगदी 4 घटकात ती तटस्थ राहिली. काही बोलणं चालणं विसरून गेली. तृष्णा अहंकार सर्व निरसला. स्वानंद जळाच्या डोहामध्ये बुडून गेली. देहभावना किंचितही राहिली नाही. आणि हीच अगाध नवलाई झाली. अंतःकरण आनंदानं भरून गेलं. आणि तेव्हाच हृदयी प्रकटोनी पांडुरंग बाळकाशी सांगे एकांती म्हणे जैसी आहे लौकिक स्थिती तैशाची रीती वर्तावे प्रपंचाची हातवटी दाखवून या जनांच्या दृष्टी मग विवेक वैराग्य देखशी शेवटी सप्रेमपोटी भक्तीच्या. आणि अशा प्रकारचा उपदेश भगवंतांनी तेव्हा बालरूपात असलेल्या महाराजांना दिला. आणि त्यानंतर तत्काळ आपल्या मायेचं संवरण केलं आणि भौतिक माया प्रकट झाली. कनकाई पाहते तर स्वप्नातनं जागा झाल्यासारखं तिला वाटलं. मागचं सर्व काहीतरी स्वप्नवतच होतं असं वाटलं. आणि तिला फक्त एवढंच कळालं की आपल्याला पुत्र झाला. अशा प्रकारे महाराजांचं अवतरण हे दिव्य स्वरूपाचं आहे. खरं तर श्रीकृष्णांचं ह्या अवनीतलावरती जन्म घेणं, अवतरित होणं
हे ज्या प्रकारे दिव्य आहे, परम आहे, गुणातीत आहे, मायातीत आहे आणि जे योग मायेद्वारे संपादित होतं, तशाच प्रकारे महाराजांचं अवतरण हे सुद्धा त्याच योगमायेच्या द्वारे त्याच भगवंतानं संपादित केलं आणि म्हणून ते दिव्य आहे. आणि ही गोष्ट आपण तत्वता जाणणं फार गरजेचं आहे. जे भक्त ही गोष्ट तत्वता जाणतात त्यांची गती सहजपणे परमावस्थेला प्राप्त होते. भगवंत त्यांना सहजपणे आपली भक्ती प्रदान करतो. कारण तसं वचन श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये दिलंय. जन्म कर्मचै मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वता. माझं जन्म, माझं कर्म या दोन्ही गोष्टी दिव्य आहेत आणि जो हे तत्वता जाणतो तो हा देह सोडण्याच्या वेळेला किंवा हा देह सोडल्यानंतर तो मला प्राप्त होतो. श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल सांगतात, पण श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्यामध्ये भेदाचा अभाव आहे. तस्मिन् तज्जने भेदाभावात. आणि म्हणून महाराजांचं अवतरण सुद्धा त्याच कोटीचं आहे. त्याच प्रकारे ते दिव्य आहे आणि त्याची दिव्यता समजली तरीही तीच दिव्य गती प्राप्त होते. एवढं विशेष याचं आहे. पण ही अवस्था, ही दिव्यत्व समजण्यासाठी आपण आपल्यापासून काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या भक्तीची कास धरून, भक्तीचं अनुशीलन करून स्वतःचं अंतःकरण पवित्र करणं गरजेचं आहे, की ज्या योगे त्या अंतःकरणामध्ये ही महाराजांची जन्मघेणीची दिव्यत्वाची कहाणी, दिव्यत्वाची अवस्था सहजपणे स्फुरण होईल. असो, बोल्लोबाच्या वंशामध्ये त्यानंतर ब्रह्मदेवांचा वरद पुत्र रूपामध्ये त्यांना कान्हैया प्राप्त झाले. अशा प्रकारे तिन्ही देवांनी जो आशीर्वाद दिला होता तो सत्य ठरला आणि सावजी, तुकाराम महाराजांनी कान्हैया ही 3 पुत्र बोल्लोबांना प्राप्त झाले. सावजी, तुका आणि कान्हैया तिघे पुत्र आले तया. बोल्लोबा चमत्कार पाहून या पंढरीराया भजितसे. आणि अशा प्रकारे पांडुरंग भक्तीमध्ये तल्लीन असत असत बोल्लोबांचा वृद्धापकाळ आला. तेव्हा तिने आपला ज्येष्ठ पुत्र सावजीला बोलवलं आणि सांगितलं की आता तू संसाराकडे लक्ष घाल, व्यापार उदीम आहे तो सांभाळ. तेव्हा सावजी त्यांच्या चरणाला लागला आणि सांगितलं की माझं प्रपंचामध्ये चित्त नाही, तीर्थाटनाला जावंसं वाटतंय. वैराग्य चित्तामध्ये उदंडपणे वाढत चाललेला आहे. तेव्हा बोल्लोबांच्या लक्षात आलं की हा शिवजींचा वरद पुत्र आहे, शिवजींच्या सारखी स्थिती आहे, परमार्थी चित्त आहे. त्याच्यामुळे ते शांत निवांत झाले आणि नंतर महाराजांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारे आता संसाराची जबाबदारी तूच घेणं गरजेचं आहे. महाराजांनी ती सहर्ष स्वीकारली. आपल्या पित्यानं सांगितलेलं कार्य त्यांनी व्यवस्थित करण्याचं ठरवलं. आता इथून पुढे महाराजांच्या लीला सुरू होत आहेत. अतिशय रसाळ आणि भक्तिपूर्वक कथा आहेत या. तर आपण त्या उद्यापासून पाहू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आमुचे दैवत अन्य नाही दुजे, देहू जे अवतरले बोल्लोबाचे वंशे. एकविध करू नामाचा उच्चार, तेने प्रेमानंद हरुषेल. भक्ती भाग्य प्रेम अनिक नाही दुजे, सदा वसे ठाई तयाची. तुका दास म्हणे तुकाराम तुकाराम, मज वाटे माझ्या प्राणाचाही प्राण. मज वाटे माझ्या प्राणाचाही प्राण, प्राणाचाही प्राण.